यावर्षी शेतीमालाला सुरुवातीपासूनच चांगला भाव मिळत नसल्याची स्थिती आहे। शेतीमालाच्या भावात अजूनही सुधारणा होत नसून कापूस, सोयाबीन व मिरचीला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाला, त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला होता। यात दोन हात करत शेतकऱ्यांनी पीक जगवले, परंतु कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट येऊन ठेपलं आहे। यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नाही, अशी परिस्थिती आता शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे। सध्या राज्यभरात सोयाबीनचा भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे। कापसाला सुद्धा भाव नाही। यामुळे शेतकऱ्यांना आता भविष्याची चिंता लागलेली आहे। सोयाबीनचे भाव यापुढे वाढण्याची शक्यता नाही। होय, हे आम्ही एवढे स्पष्ट का बोलत आहोत, त्याचे कारण सरकारचे धोरण आहे। केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत आयात शुल्क सवलती देऊन खाद्यतेलाच्या मुक्तदर आयातीला परवानगी दिली आहे। ही मुक्तदर आयात का? या आयातीचा देशी खाद्यतेल उद्योग आणि तेलबियांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यावर काय परिणाम होणार ते पहा। खाद्यतेल आयातीविषयी केंद्राचे धोरण काय हे अगोदर जाणून घ्या। केंद्र सरकारने नुकतेच परिपत्रक काढून मार्च 2024 पर्यंत सवलतीच्या दरात खाद्यतेल आयातीचे धोरण स्वीकारले आहे। केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क 5.5% तर रिफाइंड खाद्यतेल आयातीवरील शुल्क 13.7% पर्यंत कमी केले। 2 वर्षापूर्वी कच्च्या तेलावरील आयात शुल्क 13.7% तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क 45% होते। केंद्र सरकार सवलतीच्या आयात शुल्काने पाम तेल, सोयाबीन, सूर्यफुलाचे कच्चे आणि रिफाइंड तेलाची आयात करणार आहे। आता जाणून घ्या, यंदा खाद्यतेलाची आयात किती होणार। नोव्हेंबर ते ऑक्टोबर हे खाद्यतेल वर्ष गणले जाते। नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या खाद्यतेल वर्षात 165 लाख टन इतकी उच्चांकी खाद्यतेलाची आयात झाली होती। खाद्यतेलाच्या आयात शुल्कात सवलत देण्याचे धोरण मागील 2 वर्षापासून अवलंबले जात आहे। यंदा 155 लाख टन खाद्यतेलाची आयात होण्याचा अंदाज आहे। पाम तेल हे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड या देशातून आयात केले जाते, तर सूर्यफूल, सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना, युक्रेन, रशियातून आयात केले जाते। आता जाणून घेऊ मागच्या वर्षी किती खाद्यतेल आयात करण्यात आले। मागील वर्षी नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या काळात खाद्यतेल वर्षात देशात 1.38 लाख कोटी रुपये किमतीच्या 165 लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती। नोव्हेंबर 2021 ते ऑक्टोबर 2022 या वर्षात 1.57 लाख कोटींचे म्हणजेच 140.3 लाख टन खाद्यतेल आयात झाले होते। नोव्हेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 या काळात 1.17 लाख कोटींचे खाद्यतेल आयात झाले होते। मागील वर्षी 17.39% वाढीसह 165 लाख टन इतकी उच्चांकी आयात झाली होती। मागील वर्षी रिफाइंड पाम तेलाच्या आयातीत 25% वाढ झाली होती। मागील वर्षात पहिल्या तिमाहीत 47.46 लाख टन, दुसऱ्या तिमाहीत 32.55 लाख टन, तिसऱ्या तिमाहीत 41.20 लाख टन आणि चौथ्या तिमाहीत 43.43 लाख इतकी आयात झाली होती। मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। आता जाणून घ्या, भविष्यात खाद्यतेलाची गरज किती असणार आणि आपण किती आयात करणार। आयात करणार म्हणजेच बाहेर देशातून आपण भारतात खाद्यतेल मागवणार। देशाला एक खाद्यतेल वर्षात म्हणजेच खाद्यतेल वर्ष म्हणजे नोव्हेंबर ते ऑक्टोबर या काळात सुमारे 260 ते 270 लाख टन खाद्यतेलाची गरज असते। त्यापैकी सुमारे 100 लाख टन देशात तयार होते, तर सरासरी 140 ते 160 लाख टन तेलाची आयात केली जाते। एकूण खाद्यतेलात सुमारे 33.4% पाम तेल, 23.6% सोयाबीन तेल, 15.6% मोहरी तेल,
8.2% सूर्यफूल तेल, 5.3% सरकी तेल, 4.7% भुईमूग तेल, अन्य तेलांचा 9.1% समावेश असतो। 2027-28 पर्यंत देशाला 280 ते 290 लाख टनापर्यंत खाद्यतेलाची गरज असण्याची शक्यता आहे। परंतु देशात तूप बटरचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तो वापरही वाढतच चालला आहे। आता जाणून घ्या खाद्यतेल उद्योग शेतीवर या धोरणाचा काय परिणाम होणार। केंद्र सरकारने खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याची घोषणा केली होती। तेलबिया लागवडीला प्रोत्साहन दिले होते, त्यामुळे देशात मागील वर्षी तेलबियांची लागवड वाढली होती। यंदा अपुऱ्या पावसाचा परिणाम तेलबिया लागवडीवर झाला आहे, तरीही सूर्यफूल बियांना अपेक्षित दर मिळाला नाहीच। शिवाय मागण्याअभावी सूर्यफूल बिया शेतकऱ्याकडे पडून आहेत। सोयाबीनला 4,600 रुपये हमीभाव आहे, तरीही सोयाबीन 4,000 ते 4,500 रुपयावर बाजारात विकल्या जात आहे। मागील हंगामात सोयाबीनचे दर 7,000 रुपये क्विंटल गेले होते। कमी दरात खाद्यतेल आयात होत असल्यामुळे देशी खाद्यतेल उत्पादकांना तेलबिया खरेदी करून तेल उत्पादन करणे पडणार नाही, त्यामुळे देशी खाद्यतेल उद्योगही अडचणीत आला आहे। इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांनी त्यांच्या देशातील तेल उद्योगांचे आणि मजुरांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणली आहेत। रिफाइंड पामतेलाच्या निर्यातीवर भर आहे, त्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या रिफायनरी अडचणी आल्या आहेत। कमी किमतीत तेल आयात होऊ लागल्यामुळे देशी खाद्यतेल उद्योग अडचणीत आले आहे। उद्योगासोबतच देशातील शेतकरीसुद्धा अडचणीत आलेला आहे। त्यामुळे हे जे सरकारचे धोरण आहे, त्या धोरणामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे।